29 तारखेपर्यंत 29 हे ह्या 29 एप्रिल ला मागे घ्यायचा दिनांक शेवटचा आहे आणि त्याच्यानंतर 13 मे ला आपलं मतदान होणार आहे आणि 4 तारखेला मतमोजणी 4 जूनला आपली मतमोजणी होणार आहे. आता हे सगळं मतदान म्हणजे मतमोजणी आणि बाकीच्या मतदानानंतरचं सगळं पुढचं कामकाज हे जिल्हा लेवलला होणार आहे आपल्याला माहिती आहे. आपल्या या मतदारसंघामध्ये साधारणपणे 3,71,620 एवढे मतदारांची आतापर्यंत नोंदणी झालेली आहे. अजूनही आम्ही जे आज काही पत्रकार असतील, काही राजकीय महत्वाचे व्यक्ती असतील किंवा अजून काही 3,71,620 आजचा मतदाराचा आकडा आहे आपला. त्याच्यामध्ये 1,95,448 पुरुष मतदार आहेत आणि 1,76,169 महिला मतदार आहेत. रिपीट करा पण 1,95,000 आपल्याला जी नोट आहे ना, नोट आपल्याला तुम्हाला ज्या ग्रुपवरती सगळ्यांना पत्र पाठवायला विनंती केली गेल्याबाबत त्या सगळ्या ग्रुपला मी ह्याची पीपीटी आहे शेअर करतो म्हणजे नोंद घ्या सगळ्या ग्रुपवर पाठवतो. त्याच्यामध्ये तृतीयपंथी 3 आहेत. ज्येष्ठ मतदार जे आहेत त्याच्या आपल्या मतदार यादीमध्ये 85+ची ज्येष्ठ नागरिक जे आहेत सिनियर सिटीजन्स त्याची जवळजवळ 8,417 आहे आणि जे दिव्यांग आहेत ते 1991 आहे. आता हे ज्येष्ठ आणि दिव्यांग हे सांगायचं कारण असं आहे की त्यांच्यासाठी एक वेगळी फॅसिलिटी यावेळेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला चर्चा करायची आहे. आणि आपले जे या मतदारसंघातले मतदान केंद्र आहेत ते 413 मतदान केंद्र आहेत. ज्या मतदार केंद्रामधील 2 मतदारसंघाची मतदार केंद्राची आकडेवारी 1500च्या मतदानाची आकडेवारी 1500च्या पुढे गेल्यामुळे तिथे ऑक्झिलरी सहाय्यक आणि मतदान केंद्राची निर्मिती केलेली आहे. असे 2 आहेत. असे एकूण आपल्याकडे 415 मतदान केंद्र आहेत आणि एकूण 262 लोकेशन्स आहेत. तर एवढ्या ठिकाणी आपले हे मतदान होणार आहे. आता याच्यामध्ये जे दिव्यांग आहेत आणि जे सिनियर सिटीजन आहेत तर त्यांच्यासाठी त्याच्यामध्येही जे लोकोमोटिव्ह ज्यांना नाही म्हणजे जे बेड रिडन आहेत त्यातले जे सिनियर सिटीजन आहेत. आता 85 जरी म्हटलं तर त्याच्यातले सगळ्यांचीच काय वय 85 नसणार आहे. काय वेळेला ते आपल्याला माहिती आहे की थोडेसे त्याच्यामध्ये त्रुटी आहेत आणि जरी एखाद्याचं 80-82 जरी वय असलं तरी आपल्या ग्रामीण भागातील लोक काटक आहेत, फार आजारी वगैरे असतात. काटाने आहे शहरातल्या मानाने कुठेतरी दवाखान्यात असतो, कुठं काहीतरी झोपलेलं असतं, पण आपली माणसं शेतात काम करणारे असतात आणि ते खणखणीत असतात अगदी शेवटपर्यंत. तर अशा व्यक्तीचा काही विषय नाही, पण जे अगदी झोपूनच आहे, त्याला हालताच येतं, त्याला मतदान करण्याची इच्छा आहे, असे जर व्यक्ती आहे तर त्याचं आपण पोस्टल बॅलेटद्वारे आपण मतदान घेणार आणि त्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यासाठी आता आम्ही आपल्या सुदैवाने म्हणजे सुदैवाने या अर्थाने म्हणतो की मी नवीन आलो तर मला थोडीशी तयारी करण्यासाठी आपल्या 4थ्या टप्प्यामध्ये आपल्या लोकसभेचं मतदान होणार आहे. त्याच्यामुळे थोडंसं वेळ मिळालेला आहे. तर आम्ही BLO मार्फत त्याचे जे काही नमुने असतात फॉर्मचे तर त्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आपण दिव्यांगांपर्यंत आपण पोहोचणार आहोत. त्याच्यामुळे फॉर्म भरून घेणार आहोत आणि त्यांना आपण ह्याची पोस्टलची आपण फॅसिलिटी देणार आहोत. आता आम्ही जर ट्रेंड पाहिला याच्यामध्ये किंवा लोकांचं मत बघितलं तर लोकांना त्या घरी येण्यापेक्षा एक गपचूप मतदान करण्यापेक्षा त्या यात्रेमध्ये उत्सवात जाऊन ग्रुप आहे तिथं जायचं, तिथं सेल्फी घ्यायची. बाहेर आम्ही काही सेल्फी पॉईंट पण करणार आहोत की मतदान केलं म्हणून ते सेल्फी घेणं वगैरे. तर काही ठिकाणी सेल्फी पॉईंट सुद्धा आपले असतील तर त्याच्यात येण्यासाठी ग्रुप असतो. म्हणजे आम्ही काही बरेच लोक वयोवृद्ध लोकही मी पाहिली की नाही मला यायचं तिथं. मग आम्ही काही ठिकाणी आता मागच्या वेळेला सुद्धा काय त्यावेळेला पोस्टल सेक्टर ऑफिसर जे आहेत 40 म्हणजे आपल्या दोन्ही भागामध्ये बीड आणि अमरावती आणि काही बीडचा पण काही भाग आपल्या मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये आहे. तर 40 सेक्टर ऑफिसर्स आपण त्याच्यासाठी केलेले आहे. आणि आता आदर्श आचारसंहिता सुरू झाल्यापासून ज्या दिवशी प्रेस कॉन्फरन्स झाली ECIची त्या दिवसापासूनच आपली फ्लाईंग स्क्वॉड आपला ॲक्टिवेट झालेला आहे आणि त्याचबरोबर आम्ही स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम पण आपण ॲक्टिवेट केलेली आहे. आता स्टॅटिक सर्व्हिलन्स टीमचे आपले 4 पॉईंट आहेत. तर त्या 4 पॉईंटवरती आता काय स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम जी आहे ती 18 तारखेपासून सुरू करावी अशा आयोगाच्या सूचना आहे. पण तरीसुद्धा आपण अगोदरच सुरू करतो की काही ठिकाणी जर समजा आपल्याला वाटलं तर काही चेकिंग करायचे असेल तर काही आपण चेकपोस्ट आपण सुरू करतोय. फ्लाईंग स्क्वॉड मात्र सुरू झालेला आहे. सी विजिल आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सी विजिलचे वरती
सिटीजन व्हिजिलन्स ॲप जे आहे ते मोबाईलवर आहे. कुणी मॉडेल कोड ऑफ कंडक्टच्या अनुषंगाने कुठं काही एखादी गोष्ट आली तर ते निदर्शनास आणून देते आणि त्याच्या अनुषंगाने 100 मिनिटामध्ये ती केस आपण रिझॉल्व्ह करतो. तर त्या अनुषंगाने फ्लाईंग स्क्वॉड जे आहे सी विजिल असल्यामुळे त्याला अटॅच आहे. लगेच एखादी तक्रार आली तर फ्लाईंग स्क्वॉड जे आहे आपलं तिथं जाईल, त्याची चौकशी करेल, त्याचा रिपोर्ट ऑनलाईनच भरेल. त्याच्यानंतर डिसिजनसाठी ते माझ्याकडे येईल आणि माझ्याकडून ते डिसिजन त्याच्यामध्ये घेण्यात येईल. तर असे फ्लाईंग स्क्वॉड आणि स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम आपल्या ॲक्टिवेट झालेल्या आहेत. त्याचबरोबर आपल्या ह्या संपूर्ण मतदान प्रक्रियेमध्ये जवळजवळ 3,500 कर्मचारी 3,500 कर्मचाऱ्यांची माहिती आपण घेतलेली आहे. या कर्मचाऱ्याची सरमिसळ होणार आहे नंतर जिल्हा लेवलला. म्हणजे आपल्या मतदारसंघातले कर्मचारी जे असतील ते इथं राहणार नाहीत. म्हणजे समजा इथले शाळेतले शिक्षक असतील किंवा अधिकारी असतील तर त्यांची माहिती आपण NICला दिलेली आहे. तिथं जिल्हा अधिकाऱ्यांच्या लेवलला त्याचं पहिलं रँडमेशन, दुसरं रँडमेशन, तिसरं रँडमेशन असं होऊन त्याच्या टीम्स फॉर्मेशन होऊन आपल्याकडे येतील. पण या आपल्याकडे हे जे आता कर्मचारी आहेत साधारणपणे 3,534. तर एवढ्या कर्मचाऱ्यांची आपल्याकडे माहिती आली ते आपण NICला दिलेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपल्या टीम फॉर्मेशन्स होतील आणि आपल्याकडे त्या टीम फॉर्म होऊन आपल्याला मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे P-2 पोलिंग डेच्या अगोदर 2 दिवस अगोदर कदाचित आपल्याकडे रात्रीच लोक येतील. ते त्यांची आपण इथं राहण्याची सोय करणार आणि पोलिंग डेच्या आदल्या दिवशी त्यांना एक प्रशिक्षण देणार. तिसरं आता 2 प्रशिक्षण इथल्या लोकांना मिळतील. हे लोक काही इथं राहणार नाहीत, ते दुसऱ्या मतदारसंघात जातील. तिसरं प्रशिक्षण तिथं दिलं जाईल त्यांना आणि त्यांना मतदान केंद्रावरती पाठवण्यात येईल. अशा पद्धतीने ह्याची रूपरेषा असेल. याच्यामध्ये आपल्याला बरीच वाहनं लागणार आहेत. त्याचा झोन प्लॅन अजून आपण रेडी केलेला आहेच आहे. तर त्याच्यामध्ये काही आपण बसेस घेणार आहोत ST महामंडळाच्या. काही आपण मिनी बससुद्धा जिथं शहर आहे तिथं मिनी बस आणि जीपचा पण वापर केला जाणार आहे. त्याचबरोबर आपल्या मतपेट्या ज्या आहेत त्या मतपेट्यासुद्धा आपण बंदिस्त अशा जेव्हा मतदान होईल तेव्हा आपण महाकार्गोबरोबर म्हणजे ST महामंडळाबरोबरच आपण करार करून त्या मतपेट्या आपण सुरक्षितपणे बीडला पोहोचवण्याची व्यवस्था आपण करणार आहोत. तर अशा पद्धतीने आता एक आहे की ह्याच्यामध्ये किती मतदान यंत्र लागतील वगैरे हे आपल्याला जेव्हा आपलं हे होईल उमेदवारांची यादी जेव्हा फायनल होईल त्याच वेळेला आपल्याला समजेल की किती उमेदवार आहेत, त्याच्या आधारे किती मतपेट्या आपल्याला लागतील. साधारणपणे कंट्रोल युनिट तर एकच लागतं, तर बॅलेट युनिट किती लागतील म्हणजे ज्याच्यावर मतपत्रिका टाकलेली आहे ते किती लागतील याचे आकडेवारी वगैरे आपल्याला जेव्हा उमेदवार फायनल होतील त्याच वेळेला आपल्याला समजेल. याच्यामध्ये काही संवेदनशील केंद्र पण आपण काढलेली आहेत. संवेदनशील मतदान केंद्राचा जो क्रायटेरिया आहे तर त्याच्यामध्ये मागच्या इलेक्शनमध्ये ज्या मतदान केंद्रावरती 90% जास्त मतदान झालेलं आहे आणि त्या 90%मधलं 75% जास्त मतदान एकाच उमेदवाराला झालं आहे अशी जी केंद्र आहेत ते आम्ही आयडेंटिफाय केलेली आहेत. तर अशी फक्त 2 केंद्र आपल्याकडं आयडेंटिफाय झालेली आहेत. एक नामेवाडी आणि एक बानेवाडी. तर ही 2 केंद्र क्रिटिकल केंद्र म्हणून आपण गृहीत धरलेली आहे जिथं असा क्रायटेरिया असतो. त्याचबरोबर जिथं 10% मतदान कमी होतं, पोलिंगच होत नाही, तर अशा केंद्राला सुद्धा आपण क्रिटिकल मतदान केंद्र म्हणून घेतो. तर त्या अनुषंगाने त्याची जेव्हा आपण मागच्या इलेक्शनचं आपण रेकॉर्ड पाहिलं तर त्याच्यामध्ये 10% कमी मतदान झालेलं असं की एकही केंद्र आपल्या मतदारसंघामध्ये नाही. पण क्रिटिकल केंद्र ही फक्त 2 आहे. त्याचबरोबर बानेवाडी आणि नामेवाडी बानेवाडी केज तालुक्यामध्ये मतदान केंद्र क्रमांक 22 आणि मतदान केंद्र क्रमांक 78 असे आहे. आता याच्यामध्ये जे क्रिटिकल केंद्र आहेत तर त्याच्या अनुषंगाने आम्ही सगळ्या पोलिसांबरोबर पण याच्यात आपण बैठक घेतलेली आहे. व्हल्नरेबल केंद्र जे असतात आणि क्रिटिकल केंद्र तर त्याच्या अनुषंगाने पण आपण माहिती घेतली. व्हल्नरेबलमध्ये असं आहे की जिथं मतदारांना प्रभावित करण्याची शक्यता आहे, काही लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन काही ठिकाणी क्रिएट झालेली आहे आणि अशी जी काही केंद्र असतील की जिथं मतदारांना मतदान करण्यास काही अडथळा निर्माण होऊ शकतो अशा बाबतीचा आम्ही आढावा घेतला पोलिसांबरोबर बसून. तर त्याच्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये व्हल्नरेबल असं कुठलं केंद्र नाही आहे. म्हणजे जो क्रायटेरिया आहे त्या क्रायटेरियामध्ये आपलं व्हल्नरेबल केंद्र बसत नाही. त्याच्या अनुषंगाने जे सेक्टर मॅजिस्ट्रेट आहेत, सेक्टर ऑफिसर, त्यांनी व्हिजिट्स केंद्रांना दिलेले आहेत. त्याची माहिती त्यांनी रेकॉर्ड देऊन त्याचे रिपोर्ट्स पण आपल्याकडे सादर केलेले आहेत. तथापि काही केंद्रावरती काही गावांमध्ये काही हिस्ट्री असेल किंवा गुन्हेगारी तिथं काही गुन्हे दाखल झाले असतील पूर्वीचे, काही हिस्ट्री सीटर असेल, कोणी एखादा गुन्हेगार असेल आणि तिथं काही प्रभाव टाकण्याची शक्यता वाटते. तर अशा केंद्रांची माहिती मात्र आम्ही पोलीस स्टेशनकडून मागवून घेतलेली आहे. त्या केंद्रांवरती
म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्या जी 415 केंद्र आहेत या 415मधली कमीत कमी 50% केंद्रावरती आपण वेबकास्टिंग करणार आहोत. म्हणजे त्याच्यावरती तिथं CCTV असेल किंवा काय पद्धतीने ज्या पद्धतीने आपल्याला साधनं उपलब्ध होतील तर तिथं आपण 50% मतदान केंद्रावरती आपण वेबकास्टिंग होईल. त्याचबरोबर मायक्रो ऑब्झर्व्हरची सुद्धा तिथं नेमणूक होईल. मायक्रो ऑब्झर्व्हर हे डायरेक्ट ECIचे असतात लोक, म्हणजे मायक्रो ऑब्झर्व्हरचा आणि इथल्या लोकल निवडणूक यंत्रणाशी संबंध नसतो. ते मायक्रो ऑब्झर्व्हर डायरेक्ट जे जनरल ऑब्झर्व्हर ECIने नेमलेले जे नियुक्त अधिकारी आहेत त्यांनाच ते रिपोर्ट करतात. असे मायक्रो ऑब्झर्व्हर सुद्धा नेमले जाणार आहेत आणि त्याच्या अनुषंगाने ही निवडणूक प्रक्रिया फ्री आणि फेअर मॅनरमध्ये लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन कुठलीही क्रिएट न होता चांगल्या पद्धतीने सुरळीतपणे पार पडेल या अनुषंगाने त्याचं नियंत्रण आणि नियोजन केलं जाणार आहे. याच्यामध्ये आपण काही महिला मतदान केंद्र पण आपण करणार आहोत. म्हणजे महिलांची एम्पॉवरमेंट या दृष्टिकोनातून काही केंद्र जिनेनली फक्त महिलांसाठीच, म्हणजे महिला अधिकारीच, प्रिसाइडिंग ऑफिसर, पोलिंग ऑफिसर सगळ्या महिलाच हे केंद्र चालवतील अशी एक पिंक पोलिंग स्टेशनची पण संकल्पना आहे. ती पिंक पोलिंग स्टेशन होईल. त्याचबरोबर मॉडेल पोलिंग स्टेशन पण आपण करणार आहोत आणि जिथं शक्य आहे आपल्याला तर दिव्यांगांचं सुद्धा मतदान केंद्र आपण स्थापन करणार आहोत. आता दिव्यांगांचं मतदान केंद्र म्हणजे जिथं जे दिव्यांग आहेत, कमी दिव्यांग म्हणजे ते लोकोमोटिव्ह त्यांना काही नाही आहे, हालचाल करणे किंवा काम करायला नाही, जे आता काही शिक्षक असतील किंवा ते करू शकतात असेच फक्त दिव्यांग, कारण दिव्यांगांना प्रोत्साहन द्यावं, दिव्यांगांचा सहभाग या निवडणूक प्रक्रियेमध्ये वाढावा यासाठी आपण दिव्यांगांची मतदान केंद्र पण काही करणार आहोत. मागच्या निवडणुकीचा जर आपण इतिहास पाहिला तर साधारणपणे मागच्या 2014च्या लोकसभेला 37.12% मतदान झालेलं होतं. 2019च्या लोकसभेला 66.99% मतदान झालेलं होतं. या गोष्टीचा विचार करून यावर्षी जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी कशी वाढेल यामुळं आपण स्वीप ॲक्टिव्हिटीसुद्धा आपली होणार आहे. सिस्टमॅटिक वोटर एज्युकेशन अँड इलेक्ट्रोल पार्टिसिपेशन या अनुषंगाने स्वीप ॲक्टिव्हिटी काय पण आपले आहेत आणि स्वीपचं कामकाज बघायला आपण गट शिक्षण अधिकाऱ्यांचा सहभाग जास्त याच्यामध्ये घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने स्वीपचा प्लॅन होईल आपला तयार आणि या कालावधीमध्ये मतदानाची आपली तारीख येईपर्यंत आपली स्वीप ॲक्टिव्हिटी होईल, जेणेकरून जे मागच्या वेळेला जे 66.99% मतदान झालेलं आहे याच्यापेक्षा अजून जास्तीत जास्त कशी वाढ करता येईल आणि जास्तीत जास्त मतदारांचा सहभाग कसा या निवडणूक प्रक्रियेमध्ये होईल याचं आपण पाहणार आहोत. अशा पद्धतीने सर्वसाधारण ही निवडणूक प्रक्रिया राहणार आहे. आता याच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू झालेली आहे. आदर्श आचारसंहितेचं पालन करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांची मिटिंग घेतली आपण. त्याचबरोबर ज्या प्रिंटिंग प्रेस आहेत म्हणजे छपाई करणारे कारखाने आहेत त्यांची पण आपण मिटिंग घेतलेली आहे. त्यांनाही आपण सूचना दिल्या आहेत. काही वेळेला निनावी पोस्टर बॅनर छापले जातात, पॉम्पलेट छापले तर त्याची नाव कोणी छापलं आहे, किती प्रतीत छापलेले आहेत त्याची काही माहिती नसते. त्यांची मिटिंग घेतलेली आहे. त्यांच्याकडून सुद्धा जर काय एखादं पॅम्पलेट पोस्टर छापण्यात आलं तर त्याच्या अनुषंगाने आपण त्यांच्याकडून त्यांना कंपल्सरी केले, फॉर्म अ ब दिलेले आहेत त्यांना, त्याच्यात त्यांनी माहिती द्यायची की याला किती खर्च लागलेला आहे, त्याचबरोबर त्याला किती प्रतीमध्ये छापलेला आहे, कुणी छापलेलं आहे, तर त्याची सगळी माहिती आपण घेणार आहोत. आणि अशा पद्धतीने या मॉडेल कोड ऑफ कंडक्ट बरोबरच आपण त्या उमेदवारांच्या खर्चावर सुद्धा आपण नियंत्रण ठेवणार आहोत. नियंत्रण या अर्थाने नियंत्रण नाही म्हणतात, पण खर्चावर आपण लक्ष ठेवणार आहोत. कारण नियंत्रण ठेवणं ही आपल्या हातातली बाब नाही. त्यांनी काय किती खर्च केला आहे तर त्याच्याच अनुषंगाने आपल्या VSC टीम्स आहेत, म्हणजे व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम. 6 टीम आपण आता सध्या तुर्तास तयार केलेल्या आहेत. जसं जर समजा पुढे जर आपल्याला वाटलं जेव्हा पक्ष उमेदवार फायनल होतील आणि प्रचार जोरात सुरू होईल, वेगवेगळ्या सभा व्हायला लागतील, कॉर्नर सभा असतील, मोठ्या सभा असतील, प्रचाराचा अजून काय पद्धतीने होत असेल तर त्याच्यावरती सर्व्हिलन्स करण्यासाठी व्हिडिओ टीमसुद्धा आपली असेल. त्या ठिकाणी आपल्या व्हिडिओ टीम जातील, त्याचं रेकॉर्डिंग करतील आणि ऑफिसमध्ये ते रेकॉर्डिंग घेऊन येतील त्याच दिवशी आणि तिथे व्हिडिओ व्ह्यूविंग टीम असेल आपली की त्या व्हिडिओचं रेकॉर्डिंग बघेल, मग किती खुर्च्या लावली आहे, काय तिथं काय किती गाड्या तिथं आल्या होत्या, सर्वसाधारण या सगळ्या गोष्टींचा हिशोब करून त्याचे जे स्टँडर्ड रेट दिलेले असतात त्या स्टँडर्ड रेटप्रमाणे आपल्याकडं अकाउंटिंगची टीम असणार आहे. सब ट्रेझरी ऑफिसरच्या आपण त्याच्यामध्ये घेतोय. त्या सब ट्रेझरी ऑफिसर ते अकाउंटचं साधारणपणे ह्याला किती खर्च झाला त्याचं एक क्यूशीट तयार करतील ते आणि ते आपण जिल्ह्याला पाठवणार आहोत. म्हणजे जिल्ह्याची जी अकाउंटिंग टीम आहे ते सगळं कॉन्सॉलिडेटेड करेल आणि आपल्याला या निवडणुकीमध्ये उमेदवाराच्या खर्चाची मर्यादा ही 95 लाख रुपये हे आपल्याला माहीत असेलच. तर त्याच्या अनुषंगाने उमेदवार निवडणुकीनंतर सुद्धा आपल्याला ते खर्च मग उमेदवारांनी काय पद्धतीने खर्च सादर करावा वगैरे त्या टीम त्यांना समजावून सांगतील आणि त्याचा खर्चाचा हिशोब पाहिला जाईल. अशा पद्धतीने ही सर्वसाधारण निवडणुकीची प्रक्रिया असेल. आता याच्यामध्ये आपल्याला काय
काही एखादी बाब निदर्शनास आली कुठली, तर ती आपण निदर्शनास आणून द्यावी. त्याचबरोबर पत्रकार आपण सगळे आहात म्हणून त्याच्यामध्ये दुसरं एक MCMC आणि पेड न्यूज हा सुद्धा एक वेगळा विषय आहे. तर त्या पेड न्यूजच्या अनुषंगाने आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीत आहेत. तर त्याची जी टीम आहे पेड न्यूजची वगैरे ती कलेक्टर ऑफिसला असणार आहे. तर त्याच्यामुळं रोजची वर्तमानपत्र, रोजचा प्रिंट मीडिया, सोशल मीडिया याचं ऑब्झर्वेशन तिथून होणार आहे आणि त्याच्या आधारे त्या पेड न्यूजच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातून तिथल्या नोडल अधिकाऱ्यांकडून कारवाई होणार आहे. तर अशा पद्धतीची ही सर्वसाधारण निवडणुकीची माहिती आहे. आता याच्याबद्दल आपल्याला काय अजून जास्तीची माहिती काय आवश्यक वाटत असेल तर आपण विचारावं. 95 लाख खर्च करायला उमेदवारासाठी हां बसूनच सांगा की बस. अंबाजोगाईमध्ये हां आम्ही पत्रकार बांधवाचे होते म्हणून आम्ही स्वागत करतो. ओ थँक्यू सो मच. थँक्यू. नमस्कार. हो त्याच्याबद्दल एक प्रश्न आहे. सांगा. आता लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हां तुम्ही सर्व माहिती दिली ती आम्हाला पूर्णपणे समजलेली आहे. बरोबर. आता एक छोटासा प्रश्न आहे की जे नव्याने वोटर्स आहेत हां 18+ हां नव्याने ID काढलेले आहेत ऑनलाईन. आता काही जणांचे वोटर ID पोहोचलेत आले, काही जणांना ऑनलाईन डाउनलोड केलेली आहे. बरोबर. आता डाउनलोड केलेले ID असेल त्यांच्याकडे, हां समजा मतदार यादीमध्ये त्यांचे नाव असतील का, हां आणि जर मतदार यादीमध्ये नाव नाही पण त्याच्याकडे वोटर ID आहे, हां अशांना मतदान करता येईल. एकच आपल्याला सांगतो मी याच्यामध्ये की मतदान करण्यासाठी पहिली प्राथमिक गोष्ट आहे की मतदार यादीमध्ये नाव असलं पाहिजे. पहिली प्राथमिक. आणि नाव असेल तर ID चा विषय येतो पुढे की नाव आहे आणि तोच व्यक्ती आयडेंटिफाय करण्यासाठी आयोग मग आता सध्या 10-12 पुरावे आता 12च डिक्लेअर केले, ते 17पर्यंत 18पर्यंत जात आहेत पुरावे. त्या पुराव्यामधला कुठलाही पुरावा दिला तर मतदार यादीत नाव प्रोव्हाइडेड मतदार यादीत नाव असेल तर मग पुरावा देऊन त्याला हे करता येईल. आता ज्याचं मतदार यादीत ID आहे पण मतदार यादीत नावच नाही तर अशा व्यक्तींसाठी या ठिकाणी मला आता आवाहन करायचं आहे. मतदार यादी आपल्या 23 जानेवारीला प्रसिद्ध झालेल्या आहेत. ऑनलाईन त्या उपलब्ध आहेत सगळ्यांना. म्हणून मी मगाशी पण म्हणलं कुणाचं नाव जर राहिलेलं असेल तर ते कृपया आपण चेक करावं. सर्व पत्रकारांनी स्वतःचं नाव चेक करावं. आम्ही शक्यतो चेक केलेले आहेत. जिथले जुने लोक आहेत आम्ही फ्लॅग पण काही VIP केलेला आहे. समजा पत्रकार आहेत, काही नोटेड पत्रकार आहेत, तुमच्या ज्यांच्या ओळखी आहेत, जे माहीत आहेत की पत्रकारिता करतायत, रिपोर्टिंग करतायत, अशा लोकांना सुद्धा आम्ही आयडेंटिफाय करून फ्लॅग करायचा प्रयत्न केला आहे जेणेकरून ते वगळे जाऊ नये चुकून. काही वेळेला कसं प्रोसेसमध्ये काही नावं वगळली जातात किंवा असं पण काही ठिकाणी होतं की खोनसडपणा करून एखाद्याचं नाव म्हणजे काही संबंध नाही पण तिसराच माणूस 7 नंबरचा फॉर्म भरून देतो आणि ते ऑनलाईनमध्ये एवढं लक्षात येत नाही. सह्या आहेत, फॉर्म भरलेला आहे, काहीतरी जोडले म्हटल्यानंतर ते ॲटोमॅटिक मंजूर होतो आणि ते नाव वगळलं जातं. तर कोणाचं जर नाव असं वगळलेलं असेल तर त्याची खात्री आपण स्वतः करायची आहे. ह्याचं पण माझं आव्हान आहे. आणि का करायचं आहे, आत्ता वेळ आहे, अजून आज पण वेळ आहे. सगळ्यांना मला सांगतोय आजसुद्धा आपल्याला वेळ आहे. ज्यांचं नाव वगळलं गेलेलं असेल 23 जानेवारीला प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये तर त्यांना आजसुद्धा नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरता येतो. आता ऑनलाईन फॉर्म भरण्याचं वेबसाईटवरती पण आपल्याला जाता येते, NGSP पोर्टलवरती आपल्याला भरता येतो. त्याच्याबरोबर आता जे आपले सगळ्याचे स्मार्टफोन आहेत, VHA ॲप आहे, वोटर हेल्पलाईन ॲप, त्या ॲपवरून सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येतो आहे. त्यामुळं जागरूक नागरिकांनी हे करायचं आहे, ते फॉर्म भरायचा आहे. त्याचा 6 नंबर फॉर्म इमिडिएटली आपण मंजूर करणार आहोत. फॉर्म भरूनच ते वोटर ID मिळाले तोच हां त्यांचं यादीत नाव असेलच. हा 100% रिसेंटमध्ये नाही, झाले ऐका. असतील ना सर, पोस्टल. एक आहे याच्यामध्ये सर्व प्रत्येक मतदाराने माझं नाव आहेच असं गृहीत धरायचं नाही. माझ्याकडे आय कार्ड आहे म्हणून त्यांनी तपासावं. 2 मिनिटं वेळ द्यावा त्याच्यासाठी. मतदार यादीमध्ये माझं नाव आहे का नाही केंद्रावरती जाऊनच ते तपासायचं नाही, अगोदर घरी तपासावं. वेळ आहे अजूनही आपल्याला. त्यामुळे समजा काही वेळेला असं होतं, माझ्या स्वतःचे पण कितीतरी वेळा 2-3 वेळा नाव असं गेलेलं आहे. पूर्वी जुनं कार्ड होतं ते, पण आता कसं ते लोकांना जिथं ज्या मतदारसंघात माझं नाव आहे तिथल्या अधिकाऱ्यांना माहीत आहेत बाबा. वोटर ID नंबर टाकले की येतं वोटर बरेच नावाने पण सर्च करता येतं, वोटर IDने पण सर्च करता येतं. मतदान केंद्रावरून मतदान केंद्राचीच यादी आहे अख्खी. तुमचा जो मतदान केंद्र आहे ते केंद्र टाकलं तर सगळीच नावं तुम्हाला त्या मतदान केंद्रामध्ये 1000-1200 जी नाव आहे तीच येतात सगळे. आहेत ना. हां ज्यांना जमत आहे ज्यांना जमत नाही ऑनलाईन करताच येत नाही त्यांनी इथं जरी आलं किंवा BLOकडे हां अच्छा कुठल्या यादी भागातले BL मध्ये
ह्याच्यामध्ये वोटर हेल्पलाईन आपण सुरू करणार आहोत. तुमचा मोबाईल कुठला आहे सांगा, दाखवा मला जरा. अँड्रॉइड आहे, मग तुम्ही करा की, तुम्हाला 2 मिनिटात शिकवतो मी. अहो चालतंय ॲपवर. होय का? ऍप आहे हां. त्याच्यावरती आमच्या मुलांचे तिघांची केली, 2 मुलींची एका हां. मुलांची, तिघांचे पण आले आले हे बघा, इथं तुमच्या पुढेच आहे. पोर्टल आहे. NVSP पोर्टलवर पण ते ॲप भरू शकता. त्याच्यात एक पोस्ट आणि BLO-च्या हे बघा, ॲपमधून आज भरू तुमच्या शकता. माहितीसाठी आणि सांग ते गावागावात विधानसभा सेक्टरमध्ये उमेदवार अर्ज भरणार आहेत, एकापेक्षा जास्त. या संदर्भात आता चौकशी चित्र समोर आहे. त्या दृष्टिकोनातून EVM मशीनवर जे असणारे उमेदवारांची संख्या आणि अगर त्याच्यामध्ये जास्त उमेदवारी अर्ज जर आले तर त्यासाठी आपले पेठ विधानसभा आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून तुमचे काय नियोजन आहे पुढील काळात? कोणत्याही सिच्युएशनमध्ये मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी आम्ही निवडणूक यंत्रणा सज्ज आहे. आपल्याकडे आता पूर्वी आपण M2 नावाच्या EVM मशीन्स वापरत होतो, M2 व्हर्जनच्या. आता M3 व्हर्जनची मशीन EVM मशीन आपण वापरतो आहोत आणि M3 व्हर्जनमध्ये आपल्याला 384 उमेदवारपर्यंत आपल्याला मतपत्रिकेवरती घेऊ शकून आपण मतदान घेऊ शकतो. आणि इन केस त्याच्यापेक्षा जर उमेदवारांची संख्या जर जास्त झाली तर त्याच्यासाठी निवडणूक आयोग तयार आहे. आता CEO साहेबांनी मध्यंतरी चोकलिंगम साहेबांनी एक पत्रकार परिषद घेतली, त्याच्यामध्ये त्यांनी तो खुलासा केलेला आहे. त्यामुळं निवडणूक आयोग जे सूचना देईल त्या पद्धतीने इथली यंत्रणा काम करेल आणि ते निश्चितपणे यशस्वीपणे पार पडेल. मला कमिशनर होते सर, पुण्यामध्ये कमिशनर होते मला. होय ना. त्यामुळे तुम्हाला त्यांची कार्यपद्धती माहितीच आहे. ते मला अत्यंत ते स्वतः लॉयर आहेत ते, आणि मी त्यांच्याकडे स्वतः त्यांच्याकडे मी